विघ्नहर्त्याच्या मूर्तिकामास कायदेशीर वादामुळे विघ्न, गणेश मूर्तींची कामे अद्याप सुरू नाही। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलप्रदूषणाच्या कारणावरून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी घातल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला आहे। गणेशोत्सव 3 महिन्यांवर आला तरी पीओपीवर बंदीमुळे मिरजेत मोठ्या गणेश मूर्तींची कामेच अद्याप सुरू झालेली नाहीत। या बंदीमुळे मूर्तिकार, कामगार यांच्या हाताला काम नसल्यानं शेकडो कुटुंबे बेरोजगार होण्याची भीती आहे। पीओपी मूर्तीवर बंदी घालून पर्यावरणाचं रक्षण करण्याचा निर्णय शासनाच्या समितीने घेतल्यानं हा वाद न्यायालयात पोहोचलाय। मिरजेत सुमारे 50,000 घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना व सुमारे 400 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे उंच गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करतात। दरवर्षी गणेशोत्सव संपल्यानंतर लगेच मूर्तिकामास सुरुवात होते। मात्र यावर्षी पीओपीवर बंदीचा निर्णय असल्यानं अद्याप मोठ्या मूर्तीची कामे सुरू झालेली नाहीत। आता पुढील महिन्यात दिनांक 9 जून रोजी याबाबत सुनावणी होणार आहे। जूनमध्ये पावसाळ्यात हा निर्णय झाल्यास 2 महिन्यात मोठ्या मूर्ती तयार कशा करायच्या हा प्रश्न मूर्तिकारांसमोर आहे। पीओपीच्या मूर्ती जगभरात जातात, जगात कुठेही पीओपीला बंदी नाही, मग ती महाराष्ट्रातच का, असा मूर्तिकारांचा सवाल आहे। पीओपी पासून 95% मूर्ती बनवल्या जातात। पीओपी जर घातक असेल तर ते संपूर्ण का बंद होत नाही? फक्त गणेश मूर्ती, दुर्गा देवींच्या मूर्तीवरच बंदी का? कृत्रिम तलावांची व्यवस्था हा उपाय राबवावा असंही काही मंडळांचं म्हणणं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।